नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तलाठी भरतीची तयारी जर तुम्हाला करायची असेल तर आज महत्त्वाचा मुद्दा तुमच्यासाठी आहे. त्यामध्ये पहिला आहे की तलाठी भरतीसाठी पदवीधर कोणता असावा. दुसरा मुद्दा आहे की यासाठी वयोमर्यादा काय आणि अभ्यासाच्या पद्धती कशा असाव्या. थोडक्यात हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि काही प्रश्न असेल कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. भले मला माहिती अजून तलाठी भरतीची जाहिरात आलेली नाहीये, पण येण्याची शक्यता आहे. TCS एक्झाम घेण्याची शक्यता वर्तवली जाते. पण ही एक्झाम जर डिसेंबर नंतर आलीच तर ही MPSCकडे वर्ग होऊ शकते. पण सध्या अजून डिसेंबर बाकी, सो आपल्या हातात जो वेळ आहे त्याचा सदुपयोग करणं आपल्याला जमलं पाहिजे आणि त्यासाठी बरेचसे विद्यार्थी अभ्यासाला लागले आहेत. सो अजून TCS डिसेंबर एंडपर्यंत आहे आणि जर डिसेंबरमध्ये जाहिरात आली तर TCS घेऊ शकते. सो तयारीत राहा. इग्नाइट अकॅडमी तुम्हाला हे सगळं मार्गदर्शन प्रोव्हाइड करतेच, पण जर MPSCकडे वर्ग झाली तर त्यानुसार जो बदल असेल त्या बदलानुसार सुद्धा तुम्हाला मार्गदर्शन आम्ही करणार आहोत, लक्षात ठेवा. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊया पदवीधर कोणता, परीक्षा पद्धत काय, अभ्यास पद्धत कशी असावी आणि वयोमर्यादा काय. तिकडे जाण्यापूर्वी इग्नाइट अकॅडमीकडनं तुम्हाला रेकॉर्डेड बॅच आणि इग्नाइट अकॅडमीची लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच दोन्ही बॅचेस अवेलेबल आहे फक्त 1499 रुपयामध्ये, इन्क्लुडिंग GST आहे. यामध्ये ह्या दोन्ही बॅचमध्ये टू द पॉईंट शिकणारे फॅकल्टी आहे, एक्सपिरियन्स फॅकल्टी आहे. तुम्हाला PDF स्वरूपात नोट्स आणि टेस्ट सुद्धा अवेलेबल आहे. ह्या बॅच घेण्यासाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये बॅच आणि ॲपची लिंक दिली आहे. ॲप डाउनलोड करून हवी ती बॅच परचेस करू शकतात. मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो. ही जी जाहिरात आहे बघा, पाठीमागे 2023ला जाहिरात आली होती. तलाठी हे पद महसूल वन विभागाचं आहे. जवळपास 35-40 हजारापर्यंत सॅलरी या पदासाठी असणार आहे. आता यामध्ये वयोमर्यादा जर आपण बघितली तर वयोमर्यादा ही जाहिरात आल्यानंतर डेट फिक्स होते, त्या डेटला तुमची वयोमर्यादा कन्सिडर केली जाते. तुम्ही जर ओपन कॅटेगरीमधून बिलॉंग करत असाल तर तुम्हाला वयाच्या 18 पासून 38 वर्षापर्यंत इथे फॉर्म भरण्याला संधी आहे. आणि जर तुम्ही कॅटेगरीमध्ये येत असाल, SC BC AWS किंवा OBC SC ST असेल तर सगळ्याच कॅटेगरीच्या उमेदवारांना वयाच्या 43 वर्षापर्यंत म्हणजे 18 पासून 43 वर्षापर्यंत फॉर्म भरता येतो. आता पदवी कोणती लागते तर कोणताही पदवीधर AT-KT असेल, बाहेरून केला असेल, तुम्ही रडत खडत झाला असेल, गॅप देऊन झाला असेल, कित्येक वर्ष झालं असेल, काही प्रॉब्लेम नाहीये. सो तुमच्याकडे पदवीचं ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट तुमच्या हातात असेल तर तुम्ही यासाठी फॉर्म भरू शकता. तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे, यासाठी 4 विषयांचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे. मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी. यामध्ये प्रत्येकी बघा 25 प्रश्न असतात 2-2 मार्काला, म्हणजे 50-50 असे 100 प्रश्न 200 मार्कांना असतो. 2 तासामध्ये म्हणजेच 120 मिनिटांमध्ये 100 प्रश्न तुम्हाला सोडवायचे असतात, ही जर ऑनलाईन एक्झाम झाली तर. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे की अभ्यास पद्धतीमध्ये 6 महत्त्वाचे सूत्र आहेत. त्यामध्ये तुम्ही PYQ TCSनी आत्तापर्यंत कशा पद्धतीने प्रश्न विचारले आत्ता बघून ठेवा कारण आता तुमच्या तेच आहे. MPSCनी परीक्षा घ्यायचं ठरलं त्याला वेळ मिळणार तुम्हाला, 4 ते 5 महिने तुम्हाला मिळू शकतात. पण आता TCS तुमच्या हातात आहे. TCS घेऊ शकते अजून शक्यता आहे तर TCS नुसार PYQचे क्वेश्चन पेपर बघून घ्या. दुसरं सिलेबस त्यांचा बघा. या संदर्भात आपण बरेचसे व्हिडिओ यूट्यूबला घेत असतो, डेमो लेक्चर पण चालू आहेत, ते डेमो लेक्चर पण बघा तुम्ही. त्यामध्ये प्रत्येक विषय आम्ही थोडक्यात एक्सप्लेन केला आहे की महत्त्वाचे टॉपिक कोणते आहेत, त्यावरती प्रश्न कसे विचारले गेले. यासाठी TCS IBAचं पुस्तक सुद्धा मार्केटमध्ये अवेलेबल आहे. इग्नाइट अकॅडमीचं पुस्तक सुद्धा तुम्हाला अवेलेबल आहे, ते पुस्तक तुम्ही इथे घेऊ शकता. तिसरा रेफरन्स बुक तुम्ही प्रॉपर वाचा. त्यानंतर नोट्स स्वतःच्या काढा, स्वतःच्या भाषेत काढा, विषय समजून घ्या, टॉपिक समजून घ्या, स्वतःच्या भाषेत नोट्स काढा. नंतर आहे टेस्ट, मॅक्सिमम टेस्ट द्या. जेवढा अभ्यास दिवसभर करता तुम्ही त्याच्यावरती टेस्ट द्या, कारण त्याच्यावरनं कळतं तुम्हाला की तो टॉपिक तुम्हाला कितपत समजला, तुम्ही किती स्ट्रेंथ आहे तुमची, किती विकनेस आहे तुमचा, तो समजून घ्या आणि त्यानुसार रिव्हिजन करा. अशा पद्धतीने ही 6 सूत्र तुम्ही जर अप्लाय केले तर ह्या एक्झाममध्ये तुम्हाला चांगले मार्क पडून तुमचं सिलेक्शन होण्याचा रेशो वाढू शकतो. सो विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास तुम्ही करणार आहात. वयोमर्यादा, एज लिमिट तुम्हाला कळली आहे, पात्रता कळली, तुम्हाला अभ्यास कसं करा ते पण सांगितलं आहे. पण कमी वेळेत जास्तीत जास्त अभ्यास तुम्हाला जर हवा असेल तर मार्गदर्शन सुद्धा महत्त्वाचं आहे. आणि मार्गदर्शनाचा रोल असा असतो की तुम्हाला एखादा टॉपिक जो समजून घ्यायला कदाचित तुम्हाला जास्त वेळ लागेल, 2 तास, 3 तास, 4 तास किंवा कदाचित 2 दिवस पण लागू शकतात, तो काही वेळेत, काही मिनिटात समजून सांगण्यासाठी मार्गदर्शन आवश्यक असतं. आणि तुम्हाला जर वाटत असेल मार्गदर्शन घ्यायचं, तुम्ही यूट्यूबवर जाऊन लेक्चर बघा, एखादा टॉपिक बघा, ती कन्सेप्ट तुम्हाला किती लवकर समजते आणि हे समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला इग्नाइट अकॅडमीचं मार्गदर्शन सुद्धा अवेलेबल आहे, ज्यामध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आणि रेकॉर्ड बॅचेस सुद्धा अवेलेबल आहे फक्त 1499 रुपयात. सो आजच इग्नाइट अकॅडमीचं ॲप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करा. काही शंका वाटत या नंबरला कॉल करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा, कारण महत्त्वाचे मुद्दे अजून पुढे मी सांगणार आहे. अजून तुमच्या मनात काही इश्यू असेल, काही प्रश्न असेल, काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.